पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स 700 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या बस ह्या 10,000 पर्यंत न्यायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बसचं भाडं रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? लहान मुलांसाठी पाळणं घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार? चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार? शुद्ध पाणीसाठी डिसॅलिनेशनचा प्लांट बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार? मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील टाकायची तर कोणाला मतदान करणार? कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जे हॉस्पिटल भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाईज करून येतं 5 अजून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? महानगरपालिकेमध्ये जशा आपल्या 10वी पर्यंत शाळा आहेत 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? कोळी महिन्याला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमची ओळख जर जात पात धर्मपंथ न पाहता जर मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला